हाय फ्रेंड्स, विषय आपला रोजचाच आहे बरं का. कामाला जायचं, कामावरनं घरी यायचं, घरात जाण्यासाठी बसची वाट बघत टाटकळायची. इथं बघा बसमध्ये किती सारे प्रवासी लटकलेले आहे. एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो खाली पडून, परंतु घरी जायच्या ओढीने लोक हा पण त्रास सहन करतात. बसमध्ये जागा नाही भेटली, आम्ही शेअरिंग केली आणि रिक्षाचा मीटर वाढलाय बरं का मुंबईमध्ये. आपल्याला रिक्षा काही परवडत नाही सिंगल माणसाला. आणि इथं घरी आल्यावरती स्वराने मस्तपैकी चपात्यांचे पराठे नाहीत, चपात्यांचा पास्ता बनवला होता. तो मी मस्तपैकी फस्त केलाय आणि लेकीने बनवलाय म्हणल्यावरती चाटून पुसून खाल्ला. लेकीला नाही तर राग यायचा. इकडे मी जेवणाची तयारी करत होते. म्हणलं चला आज डाळीमध्ये शेवगा टाकायचा आणि इकडं डाळीला फोडणी देण्यासाठी सामग्री मस्तपैकी कापून घेतली. तर आपण कांदा टॅमॅटो असतं मस्त शिजून घेतलं तेलामध्ये. त्याच्यानंतर शेवगा टाकला, शेवगा मस्तपैकी परतून घेतला, मीठ टाकलं, मिरची पावडर टाकले, जे पण आपल्या डाळीसाठी मसाले लागतात ते सगळे टाकले. त्याच्यानंतर डाळ टाकली, पाणी टाकलं आणि म्हटलं चला आता कुकरला शिट्ट्या लावाव्या. त्याच्यानंतर आपल्याला भात लावायचा होता, परंतु तांदूळ संपले. स्वरा म्हटली आपण खाली जाऊन घेऊन येऊया. आणि स्वराला जायचं होतं डॉक्टरकडे. तर स्वरा डॉक्टरकडे आली आणि डॉक्टरकडे लाईन होती. तर आम्ही थोड्या वेळेत बसलो आणि जिथं चुरू चुरू करणारी पोरगी डॉक्टरच्या समोर एकदम शांत बसलेली बरं का. चला म्हणजे ही कोणाचं तरी ऐकते. आणि डॉक्टर जे काय सांगत होते ते ऐकलं. डॉक्टरकडे निघाल्यावरती आम्ही सोनाराकडे आलो, कारण की माझं मंगळसूत्र तुटलं होतं, त्याला नीट करायचं होतं. तर स्वरा मला म्हटली मम्मी मला पण काहीतरी घे. म्हटलं बाई माझंच मंगळसूत्र नीट करायला पैसे नाही, तुझं काय चाललंय. इकडे मेडिकलमधनं स्वराची औषधं घेतली. स्वराच्या काकाला बाय बोललो. स्वराच्या काकाला म्हटलं बिल पे कर बाबा. तो म्हणतो बाबा बिल नाही, बिल नाही.